ओके, पण ऑलरेडी आपण कमिशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. फॉर कॅल्क्युलेशन ऑफ कमिशन वी हॅव जस्ट टेकन द ग्रॉस लायबिलिटी, आणि त्या ग्रॉस लायबिलिटीचा आपण अमाऊंटमध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं आहे, इंटू 11 केलं. इंटू 11 का केलं? कारण की आपला जो शेअर होता तो 10 रुपीज फेस व्हॅल्यूचा शेअर होता आणि 1 रुपीज प्रीमियम, अशा पद्धतीने आपण टोटल 11 रुपीज आपण कलेक्ट करणार होतो फ्रॉम द शेअर होल्डर. ओके, तर 11 रुपीज कलेक्ट करणार होतं, म्हणून हे नंबर ऑफ शेअर्स आहे त्याला 11 रुपीजनी मल्टिप्लाय केलं तर आपली टोटल लायबिलिटी, आपली टोटल अमाऊंट आपली फाइंड आउट झाली का, जेवढी त्या शेअर होल्डरनी रिक्स बेअर करायला किंवा त्याच्या रिलेटेड त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट केलेली होती. तर त्या जेवढी त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट केलेली होती त्या पूर्ण अमाऊंटवरती आपल्याला कमिशन कॅल्क्युलेट करायचं. ते कमिशन आपल्याला प्रॉब्लेममध्येच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं होतं, दॅट अंडर रायटर्स आर एंटायटल टू कमिशन ॲट 2% ऑन इश्यू प्राईज. ओके, तर आपली इश्यू प्राईज होती 11 रुपीज. ओके, तर 2% ऑन या आपल्या इश्यू प्राईजवरती आपण 2% आपण कमिशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, तर ते कमिशन आपण इथे लेस केलेला आहे. इथे आपण कमिशन आपण काय करतो, लेस करतो, कारण की ते ऑलरेडी आपण कमिशन लेस करावं लागतं. ओके, आपण ते कमिशन आपण लेस करतो आणि रिमेनिंग अमाऊंट आता आपण इथे फाइंड आउट करणार आहोत की किती आपल्याला बॅलन्स अमाऊंट राहिलेली आहे, जी आपल्याला अंडर रायटर्सकडून आपल्याला कलेक्ट करायची किंवा अंडर रायटर्सला आपल्याला रिफंड करायचे. ओके, तर तर आता आपण असं आपल्याला असं दिसतंय का, दोन अंडर रायटर्स आहेत, त्यांना अमाऊंट आपल्याला रिटर्न करावी लागेल. ओके, कारण की देवची जी टोटल लायबिलिटी म्हणजे टोटल अमाऊंट, त्याला जी बॅलन्स अमाऊंट होती ती होती 44,000 रुपीज, पण त्याला कमिशन पेएबल आहे 1,28,700 रुपीज. ओके, त्यामुळे त्याला 87,400 रुपीज आपल्याला रिफंड करावे लागतील. सेम सिच्युएशन यशची ॲक्च्युली टोटल लायबिलिटी 0 रुपीज होती. ओके, आणि त्याचं कमिशन 49,500 रुपीज होतं. ओके, त्यामुळे कमिशन आपण त्याला रिफंड करावे लागेल, आपल्याला कमिशन रिफंड करावे लागेल. पण जो थर्ड जो आहे अंडर रायटर मारू, ओके, त्या मारूची ॲक्च्युली टोटल लायबिलिटी 93,500 रुपीज होती, म्हणजे बॅलन्स अमाऊंट त्याला ॲक्च्युली इंट्रोड्यूस करायची होती बिझनेसमध्ये, म्हणजे त्याला ती पे करायची होती बिझनेसला, कंपनीला. पण त्याचं जे कमिशन आहे ते 19,800 रुपीज होतं, ते मायनस करून त्याला रिमेनिंग अमाऊंट आता आपल्या कंपनीला पे करावे लागेल, म्हणजे ही 73,700 रुपीज कंपनी ती अमाऊंट रिसीव्ह करेल. ओके, तर आपल्या इथे आपल्याला मेन्शन करायला लागेल नेट अमाऊंट ड्यू टू फ्रॉम अंडर रायटर्स. ओके, अंडर रायटर. ओके, आता स्क्रीन विजिबल आहे का? कमिशन मायनस केल्यानंतर जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती तुम्ही बघू शकता की देवला अमाऊंट रिफंड करावी लागेल, यशला अमाऊंटसुद्धा रिफंड करावी लागेल. ओके, म्हणजे ड्यू टू अंडर रायटर्स आहे तिथे. आणि मारूला अमाऊंट ॲक्च्युली इंट्रोड्यूस करायला, म्हणजे बिझनेसमध्ये त्याला कंपनीला पे करावी लागेल अमाऊंट, म्हणजे मारूकडून अमाऊंट रिसीव्ह होईल, देव आणि यशला अमाऊंट आपल्याला पेमेंट करावं लागेल. ओके, तर हे ॲक्च्युली आपलं फायनल स्टेटमेंट होतं. यावरून आपल्याला आता काय करायचे, जर्नल एंट्रीज वी विल प्रिपेअर फ्रॉम दिस ॲक्च्युली. ओके, आता जर्नल एंट्रीज कशा आपल्याला प्रिपेअर करायच्या ते आपण बघूया. इथे बाजूलाच जर्नल प्रिपेअर करतो. ओके, किंवा इथे जर्नल प्रिपेअर करतो. ओके, जर्नल एंट्रीज. सिरियल नंबर, पर्टिक्युलर, ॲक्च्युली एल एफ अमाऊंट, ॲक्च्युली कॉलम खूप मोठा होईल. ओके, ठीक आहे. एल एफ डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. ओके,
द फर्स्ट जर्नल एंट्री. ओके, जर्नल एंट्रीमध्ये बघा आपल्या इथे दोन सिच्युएशन आहेत. एक फर्स्ट आहे टोटल 10 लाख शेअर्स कंपनीला इश्यू करायचे. कंपनी वॉन्ट टू इश्यू 10 लाख शेअर्स, बट आउट ऑफ 10 लाख शेअर्स द 1 लाख शेअर्स हॅज बीन इश्यूड टू द डिरेक्टर्स. डिरेक्टर्सला 1 लाख शेअर्स इश्यू केलेले आहेत. रिमेनिंग 9 लाख शेअर्स आपल्याला जनरल पब्लिकला इश्यू केलेले आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला 1 लाख शेअरची आपल्याला एक सेपरेट जर्नल एंट्री आपण पहिल्यांदा आपण करणार आहोत. म्हणजे ते आपण इश्यू केल्याने अमाऊंट त्याची आपल्याला रिसिव्ह झाली अशी आपण डायरेक्टली आपण एक एंट्री आपण करणार आहोत 1 लाख रुपीजच्या शेअरची. ओके, आणि ती अमाऊंट आपल्या शेअर ॲप्लिकेशन ती अमाऊंट आहे ती आपण टोटल आपण शेअर की आपल्याला आपण नेक्स्ट आपण एंट्री करणार आहोत ती कंबाईन एंट्री आपण ट्रान्सफर करूया. 1 लाख शेअरची आपण पहिल्यांदा सेपरेट आपण एंट्री करूया शेअर ॲप्लिकेशनची. नेक्स्ट 9 लाखची आपल्याला सेपरेट एंट्री ट्रान्सफर करायचे. ओके, 9 लाख जे शेअर्स होते त्याची सेपरेट एंट्री ट्रान्सफर करायचे. आणि रिमेनिंग जे शेअर्स आहे म्हणजे जे टोटल ते 10 लाख शेअर्स आहेत ते आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपण नेक्स्ट आपण एंट्री आपण ट्रान्सफरची आपण करणार आहोत. ओके, तर फर्स्ट आपण 1 लाख शेअरची आपण एंट्री करूया. 1 लाख शेअरची एंट्री करताना आपल्याला अमाऊंट रिसिव्ड होणार आहे कोणाकडून? डिरेक्टर्स अँड अदर पार्टीजकडून, जे इंटरनल पार्टीज आहे त्यांच्या इथून. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके, टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ओके, किती अमाऊंट रिसिव्ड होणार आहे? 1 लाख इंटू 11. कारण पर शेअर अमाऊंट किती आहे? पर शेअर अमाऊंट आहे बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. ओके, मी आता शॉर्टमध्ये मेन्शन करतोय. किती अमाऊंट रिसिव्ड होणार आहे? 1 लाख इंटू 11. ओके, म्हणजे 11 लाख रुपीज रिसिव्ड होतील. ओके, 1 लाख इंटू 11. ओके, ही फर्स्ट आपली जर्नल एंट्री आपण केली. कशासाठी आपण केली जर्नल एंट्री? ही की जे डिरेक्टर्सनी शेअर जे परचेस केलेले आहे त्यासाठी आपण एंट्री केली. आता आपण सेकंड एंट्री करणार आहोत का जे आपण पब्लिक इशू केलेले होते. आता जो हमने पब्लिक इशू किया था, अभी पब्लिक इशू हमने टोटल किया था एक्चुअली 9 लाख रुपीज़ का पब्लिक इशू किया था. ओके, कितना 9 लाख शेयर्स का एक्चुअली पब्लिक इशू किया था. लेकिन अब देखोगे तो 9 लाख का शेयर्स का सब्सक्रिप्शन रिसीव्ड नहीं हुआ है. ओके, शेयर्स का सब्सक्रिप्शन कितने का रिसीव्ड हुआ है? तो ये जो मार्क एप्लीकेशन है, ये 3 जो मार्क एप्लीकेशन है उतना प्लस ये 7 लाख जो अनमार्क एप्लीकेशन है, मतलब टोटल सब्सक्रिप्शन कितना अभी रिसीव्ड हुआ है, मतलब कितने एप्लीकेशन मनी रिसीव्ड हुआ है ये यहाँ पर हमें पहले कैलकुलेट करना चाहिए. तो टोटल मार्क एप्लीकेशन था, ये टोटल मार्क एप्लीकेशन है कितना है? 1,87,500. ओके, इथे आपण सेपरेटली पाहिजे तर जस्ट वी विल कॅल्क्युलेट हियर सेपरेटली, दॅट इज मार्क एप्लीकेशन. ओके, आपल्याला किती शेअर ॲप्लिकेशन मनी आपल्या किती शेअर्सकडून रिसिव्ड झालेली आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. जस्ट वी विल फर्स्ट फाइंड आउट द शेअर ॲप्लिकेशन मनी. तर त्याच्यासाठी आपल्याला बघा मार्क ॲप्लिकेशन किती आहेत? 3 पार्टीचे आहेत ना. एक तिघांकडचे मार्क ॲप्लिकेशन आहे. ओके, देव, यश अँड मारू. मार्क ॲप्लिकेशन किती आहे? ओके, एवढे मार्क ॲप्लिकेशन आहेत. ओके, ॲड अनमार्क ॲप्लिकेशन. या तिघांची टोटल आपण करूया. ते किती होते तिघांची टोटल? ते करूया आपण टोटल. ओके, 1,87,500 हे टोटल झाले मार्क ॲप्लिकेशन प्लस अनमार्क ॲप्लिकेशन 7 लाख. ओके, म्हणजे टोटल आपल्याला किती शेअर सबस्क्राइब झालेले हैं? 8,87,500. ओके, शेयर्स कितना सब्सक्राइब हुआ है? तो 8,87,500 शेयर सब्सक्राइब हुआ है. हमने जनरल पब्लिक को कितना इशू किया था शेयर्स? 9 लाख शेयर्स इशू किया था. ओके, 9 लाख शेयर्स हमने इशू किया था. हमने इशू कितना किया था? 9 लाख शेयर्स किया था. सब्सक्राइब कितना हुआ है? सब्सक्राइब हुआ है 8,87,500. तो रिमेनिंग अनसब्सक्राइब है. रिमेनिंग अनसब्सक्राइब है तो रिमेनिंग कितना रहेगा? 9 लाख माइनस 8,87,500. कितना अनसब्सक्राइब है? 12,500 अनसब्सक्राइब है. तो हम एक्चुअली हम वेरीफाई कर सकते हैं. देखो 12,500 हमारा अनसब्सक्राइब है. तो यहाँ पर हम देख सकते हैं जो
ये जो नेट लाइबिलिटी है, ये नेट लाइबिलिटी देखो 12,500 ही है। ओके, क्योंकि जो अनसब्सक्राइब शेयर था वो रिस्पॉन्सिबिलिटी है अंडर राइटर्स की, तो अंडर राइटर्स ने रिस्पॉन्सिबिलिटी ऑलरेडी ली है वो 12,500 शेयर्स की। ओके, तो यहाँ पर ये हमने मैच करके देख लिया। एक्चुअली 12,500 एक्चुअली नेट लाइबिलिटी जो शेयर्स की थी, जो अंडर राइटर्स की थी, वो 12,500 थी, और जो अनसब्सक्राइब शेयर थे वो भी 12,500 ही है। ओके, तो 12,500 के हम अलग से एंट्री करेंगे। वो एक्चुअली जो अंडर राइटर्स है उनको एक्चुअली वो ट्रांसफ़र कर देंगे, उसकी लाइबिलिटी उनको डायरेक्टली ट्रांसफ़र कर देंगे। ओके, तो फर्स्ट हम अभी सेकंड अभी एंट्री करेंगे, वो सेकंड एंट्री अभी होगी, ये 8,87,500 की एंट्री होगी। ओके, क्योंकि इतना शेयर्स हमारा सब्सक्राइब हुआ है, तो जर्नल एंट्री रहेगी उसकी बैंक अकाउंट डेबिट। ओके, बैंक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट, सेम ही एंट्री रहेगी, बैंक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट। लेकिन ये जो एंट्री हम कर रहे हैं वो जनरल पब्लिक को जितना शेयर्स हमने सब्सक्राइब के लिए इशू किया था उसमें से जितना सब्सक्राइब हुआ है इसकी एंट्री हम कर रहे हैं शेयर एप्लीकेशन मनी के। ओके, तो अभी ये नंबर ऑफ शेयर्स कितना है, 8,87,500 इंटू 11। ओके, क्योंकि पर शेयर की अमाउंट 10 रुपीज़ फेस वैल्यू एंड 1 रुपीज़ प्रीमियम, ऐसे टोटल पर शेयर की अमाउंट है 11 रुपीज़। ओके, तो अभी यहाँ पर नरेशन हम मेंशन कर देंगे। एक्चुअली नरेशन ऐसे फुल मेंशन करना चाहिए, बिंग एप्लीकेशन मनी रिसीव्ड ऑन 8,87,500 शेयर्स इक्विटी शेयर्स of rupees 10 each at rupees 11 per share. Okay, at rupees 11 per share. ओके, इस टाइप से हम नरेशन मेंशन कर देंगे। ओके, अभी नेक्स्ट हम मेंशन कर देंगे, नेक्स्ट एंट्री करेंगे। अभी ये जो टोटल हमने कितना भी एंट्री किया, 8,87,500 के लिए सेकंड एंट्री किया, फर्स्ट एंट्री किया 1 लाख के लिए, तो टोटल एंट्री हो गया 9,87,500 की। अभी रिमेनिंग एंट्री बचा एक्चुअली 12,500 का, लेकिन वो 12,500 का जो शेयर्स है वो किसने एक्चुअली रिस्पॉन्सिबिलिटी ली है, एक्चुअली देव ने रिस्पॉन्सिबिलिटी ली है 4,000 शेयर्स की, और मारू ने रिस्पॉन्सिबिलिटी ली है 8,500 शेयर्स की। वो देव और मारू परचेस करने वाले हैं। ओके, तो हम अभी एंट्री कर देंगे। एक्चुअली हम सेपरेट भी और एक एंट्री भी कर सकते थे कि देव ने कितना परचेस किया और मारू ने कितना परचेस किया, उसको एक्चुअली वो चार्ज कर देंगे उसको, देव और मारू को। ओके, लेकिन हम और एक अब वो सेपरेट एंट्री भी हम ऐसे कर सकते हैं। एक्चुअली ये देखो, ऐसे देव अकाउंट डेबिट, मारू अकाउंट डेबिट, ओके, टू इक्विटी शेयर्स एप्लीकेशन अकाउंट। एक्चुअली एप्लीकेशन ट्रांसफ़र करने की एक्चुअली ज़रूरत नहीं है, क्योंकि वो अमाउंट हम उनसे एक्चुअली कलेक्ट नहीं कर रहे हैं। एक्चुअली वो अमाउंट हम डायरेक्टली एक्चुअली इक्विटी शेयर कैपिटल को एक्चुअली ट्रांसफ़र कर देंगे। ओके, तो एक्चुअली ये एंट्री हम, एक मिनट, ओके, अभी हम क्या कर देंगे, एक्चुअली जो इक्विटी शेयर जो एप्लीकेशन मनी हमने जो कलेक्ट किया है ना, वो शेयर कैपिटल को हम ट्रांसफ़र कर देंगे, इंक्लूडिंग ये भी, मतलब 12,500 का भी ट्रांसफ़र कर देंगे, लेकिन वो एक्चुअली वो पर्टिकुलर पार्टी को एक्चुअली डेबिट कर देंगे। तो मतलब उनसे देव और मारू से उतना अमाउंट एक्चुअली रिसीवेबल है। ओके, तो अभी डेबिट कर देंगे, इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट डेबिट कर देंगे। जितना हमने क्रेडिट किया है, उतना डेबिट हो जाएगा। ओके, इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट डेबिट, अभी डेबिट हमने जितना क्रेडिट किया है उतना डेबिट हो जाएगा। तो ये दो अमाउंट है ना, वो डेबिट हो जाएगा। कितना हो गया देखो, 1 लाख जो हमने डायरेक्टर्स को इशू किया था वो, और 8,87,500 वो जनरल पब्लिक को इशू किया था वो। ओके, उसका टोटल हो गया 9,87,500 इंटू 11 कर दो, तो हमें वो अमाउंट मिल जाएगी कितना हमने क्रेडिट किया था। ये देखो 10,86,000, सॉरी 1,08,62,500, तो ये अमाउंट आ गया 1,08,62,500। ओके, तो इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट डेबिट हो जाएगा। देव को कितना डेबिट हो जाएगा, देव को कितना शेयर्स परचेस करने का है, 4,000 शेयर्स परचेस करने का है, मतलब वो 4,000 इंटू 11 उतना डेबिट हो जाएगा। 4,000 इंटू 11,
44,000 डेबिट हो जाएगा। और मारू को कितना डेबिट करना चाहिए? मारू की कितनी रिस्पॉन्सिबिलिटी है? 8,500 शेयर्स की। जो 12,500 शेयर्स था, जो 12,500 शेयर्स था उसमें से, जो 12,500 शेयर्स था उसमें से देव कितना परचेस करने वाला है? 4,000 शेयर्स परचेस करने वाला है। और मारू कितना परचेस करने वाला है? 8,000 शेयर्स परचेस करने वाला है। ये दोनों की टोटल हो गई 12,500। ओके, ये दोनों की टोटल हो गई 12,500। ओके, तो 12,500 शेयर्स देव और मारू परचेस करने वाला है। देव कितना परचेस करने वाला है? 4,000। इसकी वजह से देव को डेबिट कर दिया 4,000 इंटू 11, बिकॉज पर शेयर अमाउंट कितनी है? 10 रुपीज़ प्लस प्रीमियम 1 रुपीज़। ओके, इसकी वजह से देव को हमने डेबिट कर दिया 4,000 इंटू 11। वैसे मारू को डेबिट करना पड़ेगा 8,500 इंटू 11। ओके, तो ये हो गया। अभी ये पूरा डेबिट हो गया 10 लाख शेयर्स के लिए। हमारा टोटल एक्चुअली इशू कितने का था? 10 लाख शेयर्स का इशू था। ये 9,87,500 का आ गया, ये 4,000 का आ गया और 8,500 का आ गया। अभी टोटल हमारा डेबिट हो गया 10 लाख शेयर्स को। ओके, तो अभी क्रेडिट कितने का होगा? 10 लाख शेयर्स का अभी क्रेडिट होगा 10 लैक्स इंटू 11। ओके, कितना? अभी 10 लैक्स इंटू 11 इतना क्रेडिट होगा। 11 लाख रुपीज़ हमारा हो गया ये अमाउंट। सॉरी, 11 लाख नहीं, 1 करोड़ 10 लाख अमाउंट हो गया हमारा ये। ओके, 10 लाख इंटू 11। ओके, तो इक्विटी शेयर यहाँ पर कैपिटल अमाउंट आएगा, कैपिटल आएगा। ओके, जो इक्विटी शेयर एप्लीकेशन को डेबिट था, देव को डेबिट था, वो इक्विटी शेयर एप्लीकेशन अमाउंट है। हमने अभी शेयर कैपिटल को अभी ट्रांसफर कर दिया। सेकंड एंट्री हम 2 एंट्री करते हैं, फर्स्ट अमाउंट रिसीव्ड की एंट्री और सेकंड अमाउंट ट्रांसफर टू शेयर कैपिटल अकाउंट। ये सेकंड एंट्री हमने कर दिया। ओके, तो अभी यहाँ पर नरेशन आएगा, बीइंग एप्लीकेशन मनी ऑफ 10 लाख शेयर्स ट्रांसफर टू इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट। ओके, ऐसे हम नरेशन मेंशन कर सकते हैं, बीइंग 10 लाख शेयर्स अलॉटेड, ऐसे लिख दिया तो भी चलेगा, बीइंग 10 लाख शेयर्स अलॉटेड। ओके, ओके, किसी को कंफ्यूजन है? ओके, कोणाला कन्फ्युजन आहे का याच्यामध्ये? आता आलेलं आहे 3 एंट्रीमध्ये आपण फर्स्ट 1 लाख शेअरची आपण एंट्री केली, कारण ती डिरेक्टर्सनी परचेस केलेले आहेत। नेक्स्ट आपण 8,87,500ची एंट्री केली, तेवढे शेअर सबस्क्राईब झालेले होते। आणि नंतर मग आपण एक एंट्री केली का जी सर्व जे शेअर्स आहेत ते आपण शेअर कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर केले, पण ते ट्रान्सफर करताना सबस्क्राईब झालेले 8,87,500 प्लस अनसबस्क्राईब जे शेअर्स होते ती अंडररायटर्सनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली होती, त्यामुळे त्यांना आपण डेबिट केले ते शेअर्स। ओके, अशा पद्धतीने आपले ही 2 एंट्रीमध्ये ॲक्च्युली शेअर्स आपले अलॉट झालेले, इथे आपले शेअर्सची आपली एंट्री आपल्या इथे ॲक्च्युली कंप्लीट झालेलं आहे। आता आपल्याला कोणाही किती अमाऊंट आपल्याला द्यायची आणि कोणाला किती अमाऊंट आपल्याला रिटर्न करायची त्याची एंट्री करायची। आता फोर्थ एंट्री, नाउ वी विल ट्रान्सफर द फोर्थ एंट्री रिलेटेड टू हां सेकंड एंट्री सांगा ना। सेकंड एंट्री। ओके ओके, सेकंड एंट्रीमध्ये आपण काय केलेलं आहे बघा, फर्स्ट एंट्री आपण कितीची केली? 1 लाख शेअरची केली। टोटल आपल्या किती शेअर्स आपल्याला इश्यू करायचे होते? आपल्या टोटल शेअर्स आपल्याला इश्यू करायचे होते 10 लाख शेअर्स। टोटल आपल्या शेअर्स आपल्याला इश्यू करायचे होते 10 लाख शेअर, त्यातले 1 लाख शेअर्स आपण कोणाला इश्यू केलेले आहेत? डिरेक्टर्सला इश्यू केलेले आहेत। ओके, रिमेनिंग आपल्याला 9 लाख शेअरची आपली एंट्री आपल्याला करायची होती, पण आता 9 लाख शेअर सबस्क्राईब झालेले आहेत का? तर नाही झालेले। 9 लाख शेअर्स आपले सबस्क्राईब झालेले नाही आहेत। तुम्ही बघू शकता की आपल्या मार्क ॲप्लिकेशन किती आहेत? एवढे मार्क ॲप्लिकेशन आहेत आणि अनमार्क ॲप्लिकेशन किती आहे? 7 लाख आहेत। त्या तुम्ही कधी दोघांची कधी टोटल केली तर तुम्हाला फाइंड आउट होतं का 8,87,500 एवढे शेअर्स फक्त सबस्क्राईब झालेले आहेत। ओके, आणि तेवढे शेअर सबस्क्राईब झाल्यामुळे आपल्याला पूर्ण आपल्याला सबस्क्राईब जेवढे झाले तेवढ्याचीच आपल्या सेकंड एंट्री आपल्याला ट्रान्सफर करायचे। ओके, इन्क्लुडिंग फर्म अंडर रायटिंग, आपलं फर्म अंडर रायटिंग इन्क्लूड करून आपण जेवढे शेअर सबस्क्राईब झाले त्याची आपण सेकंड एंट्री आपण ट्रान्सफर करतोय। आणि अनसबस्क्राईब बघा, हे अनसबस्क्राईब शेअर्स आहेत, ती लायबिलिटी झालेली आहे कोणाची? अंडर रायटर्सची लायबिलिटी झालेली आहे, त्याची आपण नेक्स्ट एंट्री आपण करणार आहोत। ओके, त्यामुळे सेकंड एंट्री 8,87,500ची झालेली आहे। हे पहिल्यांदा क्लिअर झालं।
हो. टोटल आपल्याला किती शेअर्स इश्यू करायचे होते? 9 लाख शेअर्स आपले इश्यू करायचे होते. हे 9 लाख शेअर्स. ओके. पण 9 लाख शेअर्स आपले सबस्क्राईब झालेले नाही आहेत. आपले शेअर्स आपले किती सबस्क्राईब झालेले आहेत? तर हे मार्क ॲप्लिकेशन आणि अनमार्क ॲप्लिकेशन, हे दोन शेअर्स जे आहेत, हे जे आपले दोन जे आपण क्वांटिटी मेन्शन केलेली ती आपली सबस्क्राईब शेअरची क्वांटिटी आहे. प्रॉब्लेममध्ये त्यांनी सबस्क्राईब शेअर्स किती आहेत ते प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. In the last problem we have seen that in last many problems we have seen that actually in every problem we have provided with the actually subscribe share, how many subscriptions are there, they have already provided in the problem. But in the current problem they have not provided the subscription amount or subscribe shares. We need to calculate it by using this formula, mark application plus unmark application. कारण ते दोनच आहे ना इथे, मार्क ॲप्लिकेशन किती आहेत आणि अनमार्क ॲप्लिकेशन किती आहे, त्या दोघांची आपण टोटल केली तर आपले किती सबस्क्रिप्शन शेअर्स आहेत ते आपले फाइंड आउट होतात. बाकीच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं की सबस्क्रिप्शन किती आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केलेलं होतं आणि अनमार्क मिसिंग होते. सबस्क्रिप्शन किती आहे ते प्रोव्हाइड केलेले होते आणि अनमार्क ॲप्लिकेशन मिसिंग होते. पण करंट प्रॉब्लेममध्ये त्यांनी सबस्क्रिप्शन प्रोव्हाइड केलेले नाही आहेत आणि अनमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे आपण आपला सबस्क्रिप्शनचा आपला फॉर्म्युला काय की टोटल अनमार्क ॲप्लिकेशनचा फॉर्म्युला काय, टोटल सबस्क्रिप्शन लेस मार्क ॲप्लिकेशन. ओके, हा आपला फॉर्म्युला होता आणि आपण अनमार्क ॲप्लिकेशन आपण फाइंड आउट करत होतो. ओके, पण करंट प्रॉब्लेममध्ये त्याने टोटल सबस्क्रिप्शन दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण तो फॉर्म्युला रिव्हर्स केला. अनमार्क ॲप्लिकेशन प्लस मार्क ॲप्लिकेशन इज इक्वल टू टोटल सबस्क्रिप्शन. ओके, त्यामुळे आता इथे आपण टोटल सबस्क्रिप्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण या दोघांची आपण टोटल केली. 1,87,500 प्लस 7 लाख म्हणजे आपली टोटल झाली 8,87,500. एवढे आपले सबस्क्राईब झालेले आहेत. ओके, आणि अनसबस्क्राईब 12,500 आहेत ते अंडर रायटर्सनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. तुम्हाला नेट लायबिलिटीमध्ये तुम्हाला दिसते का 12,500 शेअर्स उरलेत बरोबर. ओके, तेवढेच उरायला पाहिजे म्हणजे आपली टोटल आपले 9 लाख शेअर्स आपले इश्यू आपले कंप्लीट होणार आहेत. ओके, त्यामुळे आपण सेकंड एंट्री केलेली आहे 8,87,500ची. ओके, त्यामुळे तुम्ही बघा 8,87,500 इंटू 11, कारण पर शेअरची अमाऊंट किती आहे 10 रुपीज फेस व्हॅल्यू प्लस 1 रुपीज प्रीमियम, म्हणजे आपलं टोटल आपल्याला 11ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, क्लिअर. अशा पद्धतीने ही सेकंड एंट्री आपण केलेली आहे. आता थर्ड एंट्रीमध्ये आपण काय केलं, टोटल 10 लाखची एंट्री केलेली आहे आपण. त्यातली ॲप्लिकेशन मनी आपल्याला एवढी रिसिव्ह झालेली आहे 1,62,500 एवढी अमाऊंट आपल्याला ॲप्लिकेशन मनी आपली रिसिव्ह झालेली आहे. ओके, ती ही इथे दोन्ही ठिकाणी क्रेडिट केले, त्या दोघांची टोटल करून बघा तुम्हाला तेवढी टोटल होईल बघा 1,08,62,500 एवढी टोटल झालेली आहे. ओके, ती आपण इथे डेबिट केलेली आहे. नेक्स्ट हे जे 12,500 शेअर्स आहेत का जे आपले इश्यू झालेले नाही आहेत किंवा ते अनसबस्क्राईब आहेत, ते शेअर्स रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली देवनी आणि मारूनी, त्यामुळे आपण ते सुद्धा आपण डेबिट केले. देवला 4,000 त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली म्हणून 4,000 इंटू 11, मारूनने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली 8,500 शेअरची म्हणून 8,500 इंटू 11, या दोघांची आपण अमाऊंट मेन्शन केली. आता ही जी टोटल अमाऊंट झाली ती टोटल अमाऊंट झालेली आहे 1,10,00,000. 1,10,00,000 कशी झालेली आहे 1 रुपीज प्रीमियम अँड 10 रुपीज फेस व्हॅल्यू इंटू 10 लाख, म्हणून 10 लाख इंटू 11 करून बघा आणि ह्याची टोटल पण करून बघा, तुम्हाला मॅच झालेली आहे बघा 1,10,00,000 रुपीज झालेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण अलॉटमेंटची आपण एंट्री आपण केलेली आहे. आता काय कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये? ओके, आता नेक्स्ट बघा, आता कमिशनची एंट्री आता आपल्याला करायची आहे. आता एवढी आपण शेअरची आपण एंट्री केली, आता कमिशन ड्यूची एंट्री ट्रान्सफर करायची. कमिशन ड्यू किती आहे तर इथे आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं एवढं कमिशन ड्यू आहे. देवसाठी 1,28,700, यश 49,500 अँड मारू 19,800 एवढं कमिशन त्यांना ड्यू आहे. तर कमिशन ड्यूची एंट्री होईल. कमिशन कंपनीसाठी एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे अंडर रायटर्स कमिशन अकाउंट डेबिट, अंडरराइटर कमिशन अकाउंट डेबिट टू देव अकाउंट टू मारू अकाउंट and last one to Dev account to second who is the second underwriter to Yash account. Okay, to Yash account and to Maru account. Okay, कमिशन किती ते डायरेक्टली आपण मेन्शन करूया. ओके, तर कमिशनची तिघांची टोटल करून घ्या, ती आपल्याला डेबिट मेन्शन करायला लागेल 1,98,000.
ओके 1,98,000 total commission. Okay, 1,98,000 being commission due to underwriters. Or we can write the brief or detail narration like this: being amount of underwriting commission payable to underwriters at the rate of 2% on amount of shares underwriting. ओके मी आता इथे ब्रीफ नॅरेशन मेन्शन करतो. ब्रिंग अंडररायटिंग commission is payable to underwriters. Payable to underwriter. ओके आता हे पेएबल म्हणून आपण शो केलं. आता फाइनल एंट्री आपल्याला कोणाला किती अमाउंट द्यायचे त्या एंट्री आपल्याला कराव्या लागतात. ओके अभी फाइनल अभी एंट्री करेंगे जो जो अंडरराइटर्स थे उसको कितना अमाउंट पे करने का और कितना अमाउंट उनसे रिसीव करने का वो एंट्री हम करेंगे. अभी अमाउंट ड्यू टू और फ्रॉम अंडरराइटर उसका एंट्री करेंगे. अभी देव और यश को हमें अमाउंट क्या करने का है, पे करने का है, और मारू का अमाउंट हमें रिसीव करने का है कंपनी को. ओके तो फर्स्ट एंट्री करेंगे हम पेमेंट वाला एंट्री कर देंगे और सेकंड वाला हम मारू को रिसिप्ट वाला एंट्री कर देंगे. अभी दो एंट्री कर देंगे. देव और मारू का इतना एंट्री कर देंगे और सॉरी देव और यश का इतना एंट्री कर देंगे और मारू का ये एंट्री कर देंगे. ओके तो फर्स्ट एंट्री हम करते हैं 50 एंट्री. अमाउंट पेमेंट की किसको हमें पेमेंट करने का है, देव और यश को पेमेंट करने का है. देव अकाउंट डेबिट, यश अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. ओके उतना कितना हमें पेमेंट करने का है उनको, 84,700 एंड 95,500. 84,700 एंड 49,500 है ना, कितना है 49,500. ओके उतना हमें उतने पेमेंट करने का है. तो दोनों की टोटल कर दो कितना आएगी, 1,34,200. ओके 1,34,200 being amount paid to Dev and Yash for final settlement. फॉर फाइनल सेटलमेंट. ओके आणि लास्ट एंट्री कर देंगे जो हमें अमाउंट रिसीव करने का है. किससे अमाउंट हमें रिसीव करने का है, टू मारू अकाउंट. ओके टू मारू अकाउंट हमें कितना अमाउंट उससे रिसीव करने का है, 73,700. 73,700 इतना हमें अमाउंट रिसीव करने का है, मारू से रिसीव करने का है. सो यहाँ पर हम नरेशन में मेंशन कर देंगे सेम नरेशन, बीइंग अमाउंट रिसीव्ड फ्रॉम मारू इन फाइनल सेटलमेंट. बीइंग अमाउंट रिसीव्ड फ्रॉम मारू इन फाइनल सेटलमेंट. इन फाइनल सेटलमेंट. ओके तो ये जर्नल एंट्री हमारी कंप्लीट हो गई एक्चुअली. ओके जर्नल एंट्री में फर्स्ट एंट्री हमने किया. ये एक्चुअली एंट्री हर जगह नहीं करना पड़ेगा क्योंकि ये डायरेक्टर्स का अलग था, इसकी वजह से एक सेपरेट एंट्री कर दिया. इसकी ज़रूरत नहीं पड़ेगी हर बार, लेकिन ये इस प्रॉब्लम में था इसकी वजह से हमने एंट्री कर दी. ये सेकंड एंट्री हर प्रॉब्लम में रहेगी, जितना शेयर सब्सक्राइब रहेगा उसका एंट्री रहेगा यहाँ ये एप्लीकेशन मनी का. नेक्स्ट हम एंट्री करने के अलॉटमेंट का एंट्री करेंगे, लेकिन अलॉटमेंट का एंट्री करते समय हमें ये भी ध्यान रखने का है जो अनसब्सक्राइब शेयर था उसका भी एंट्री कर देने का है. जो रिस्पॉन्सिबिलिटी जो अंडरराइटर्स ने ली है वो भी हमें डेबिट करना जरूरी है क्योंकि टोटल जितना शेयर सब्सक्राइब करने का था, जितना इशू करने का था एक्चुअली कंपनी को, वो भी इसमें एक्चुअली इंक्लूड करना जरूरी है. ओके तो जो अनसब्सक्राइब शेयर रहेगा वो अंडरराइटर्स उसका रिस्पॉन्सिबिलिटी लेगा, तो अंडरराइटर्स को वो डेबिट कर देंगे. अंडरराइटर्स को वो एक्चुअली डेबिट कर देंगे जो अंडरराइटर से हम अमाउंट एक्चुअली कलेक्ट कर देंगे. ओके और ये एंट्री शेयर एप्लीकेशन को डेबिट कर देंगे क्योंकि जो जितना हमने क्रेडिट किया शेयर एप्लीकेशन को वो इतने यहाँ पर डेबिट कर दिया एक्चुअली. ओके तो टोटल हमारा इतना अमाउंट हो गया 1,10,00,000. ओके नेक्स्ट हमने अंडरराइटर्स का जो कमीशन था वो एक्चुअली ड्यू वाला एंट्री कर दिया और जो फाइनल सेटलमेंट का 2 एंट्री कर दिया. ओके फर्स्ट एंट्री जो देव और यश को हमें पेमेंट करने की था उसका एंट्री कर दिया और बाद में एक्चुअली एक एंट्री रिसिप्ट वाला कर दिया जो मारू से एक्चुअली रिसीव करने का था वो.
ओके, ऐसे एक्चुअली जर्नल एंट्रीज हमारा कंप्लीट हो गया एक्चुअली. ओके, एनी डाउट? ओके, कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? ओके.